कारण ठाण्याला अक्षय आहे आणि जिथं ही बैठक होणार आहे त्या बैठक पार पडते त्याच्या बाहेर अक्षय आहे. अक्षय, सध्या तिथलं काय वातावरण आहे? काही वेळापूर्वी गिरीश महाजन हे ठाण्यात दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदेंची आता भेट घेतलेली आहे आणि तिथे चर्चा सुरू झालेली आहे. पण सध्या तिथे वातावरण काय आणि अधिक काही अपडेट्स मिळत आहेत का या संदर्भातले? या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट अशी येते की गिरीश महाजन यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा तर सुरू आहे. मात्र या चर्चेतनं तोडगा निघत नसेल तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे जावं आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपण चर्चा करू. मात्र चर्चेची अशी जी दारं आहे किंवा चर्चेची प्रक्रिया थांबवणं चुकीचं आहे अशा पद्धतीचा सूर भाजपा नेत्यांचा होता आणि हीच माहिती एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गिरीश महाजन आले आहेत असं आपल्यापर्यंत कळतंय. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावर आपली बोळवण होणार हे एकनाथ शिंदेंना माहिती होतं आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट संकेत हे त्या पत्रकार परिषदेमध्ये दिले होते आणि त्या पत्रकार परिषदेनंतर दिल्ली येथे देखील एकनाथ शिंदे यांची बैठक अमित शहा यांच्यासोबत झाली होती. त्यासोबतच त्या बैठकीनंतर अशी माहिती पुढे येत होती की शिवसेनेला गृहमंत्रीपद आपल्या हातात हवं आहे, त्यासोबतच विधान परिषदेचं अध्यक्षपद आपल्याकडे हवं आहे. हे सगळं सुरू असताना काल आणि आजपासून सातत्यानं भाजपाच्या गोटातनं ह्या बातम्या येत होत्या की भाजपा कुठल्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडणार नाही, भाजपा आपल्याकडेच गृहमंत्रीपद ठेवणार. आणि हे असं सगळं सुरू असताना दुसरीकडे असंच जर सुरू असेल आणि या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातनं काही प्रतिसाद मिळत नसेल तर मग एकनाथ शिंदे यांनी दबावतंत्र अवलंबलं आहे आणि चर्चेची दारं जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बंद झाली असावी असं वरकरणी दिसतंय. कारण आपण त्याला स्पष्ट अधिकृतरित्या असं आपल्याला कोणी सांगितलं नाही, त्यामुळं आपण म्हणू शकत नाही. मात्र जे बिहेवियरल ॲटमॉस्फिअर सध्या शिवसेनेमध्ये आहे त्यावरनं आपल्याला असं दिसतंय की कुठेही चर्चा पुढे सरकत नव्हती आणि चर्चा पुढे न सरकण्याचं कारण फक्त गृहमंत्रीपद आणि यासोबतच विधान परिषदेचं अध्यक्षपद हे आहे. यासोबत मंत्रिमंडळामध्ये संख्याबळ, खातेवाटप हे देखील हे मुद्दे पण महत्वाचे आहेत आणि या चर्चेदरम्यान हे मुद्दे चर्चेले जातात का आणि गिरीश महाजन हे नेमका कोणता संदेश घेऊन आलेले आहेत? एकनाथ शिंदे यांचं समाधान या भेटीनंतर होणार का? असे अनेक प्रश्न, त्याची उत्तरं काही वेळात स्पष्ट होतील, आपल्याला मिळतील. मात्र तुर्तास अक्षय धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय की एक महत्वाची अशी घडामोड घडते ती म्हणजे गिरीश महाजन हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि तिथे त्यांची भेट होते. या चर्चेदरम्यान कोणते मुद्दे चर्चेले जातात यावर आपण याबाबतची बातमी आपण नंतर बघणारच आहोत.